या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढच्या एक्सरसाइजसाठी म्हणजे एक्सरसाइज नंबर 1.1 that is known as the practice set number 1.2 and this is also important topic for the 11th and 12th standard, especially in math. There are the different type of sets we have to use in mathematics depends upon the number of elements. त्याच्या एलिमेंट्स वरून वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स कोणकोणते आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत. नंबर 1 is there null set. The another name of that null set is known as the empty set and it is also denoted by the symbol like that phi. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला थोडीच डेफिनेशन सांगतो. अ सेट कन्सिस्टिंग नो एलिमेंट्स, ज्या संचामध्ये एकही एलिमेंट नाहीये, एकही घटक नाहीये, त्याला आपण नल सेट्स किंवा एम्प्टी सेट्स असेही म्हणतो विद्यार्थ्यांनो. नाउ फॉर एक्झाम्पल्स, ए बी द सेट ऑफ नंबर्स, ए बी द सेट ऑफ नंबर्स इन ब्रॅकेट मध्ये परत आपण नॅचरल नंबर दिलं तरी चालेल किंवा ए बी द सेट ऑफ नॅचरल नंबर, ए बी द सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन 1, एक पेक्षा लहान असलेल्या नैसर्गिक संख्यांचा संच. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नैसर्गिक संख्या ही स्टार्ट कुठून होते? 1 पासून. मग एक पेक्षा लहान कोणतीच संख्या नैसर्गिक नाहीये. Therefore, it is known as the null set. In curly bracket, A is equals to null set. Or another way, we have to represent here phi. पुन्हा आपण ह्याला असं किंवा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मांडता येतो. जसं की मागे सांगितलं होतं मी तुम्हाला दोन्ही मीडियमसाठी, फॉर एक्झाम्पल इंग्लिश मीडियम एज वेल एज सेमी मीडियम और द मराठी मीडियम इज ऑल्सो युजफुल टू वॉचिंग दिस व्हिडिओ. ते पण विद्यार्थी पाहू शकतात जे विद्यार्थ्यांना मराठी मीडियमचे आहेत ते पण. आता असा एक सेट्स निवडायचा विद्यार्थी मित्रांनो की जे एक पेक्षा कमी असले पाहिजे बट नॅचरल नंबर असलं पाहिजे. दॅट इज नो एलिमेंट कन्सिस्ट ऑफ दिस सेट. देअरफॉर इट इज नोन ॲज नल सेट, एम्प्टी सेट और phi sets. Now second one here, the name of that set singleton set. आता विद्यार्थी मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, त्याच्या नावावरूनच लक्षात येते. सिंगलटन मीन्स ओनली वन एलिमेंट इट कन्सिस्ट ऑफ. ह्याच्यामध्ये फक्त काय असणार आहे? ओनली वन एलिमेंट प्रेझेंट इन दिस सेट. ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट प्रेझेंट असतो त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो काय म्हणायचं? सिंगलटन सेट. फॉर एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. द सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर. परत एकदा रिपीट सांगतो. द सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर, सम मूळ संख्यांचा संच. मग त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सम मूळ संख्या फक्त ही 2 आहे, म्हणजे ही सम पण आहे आणि मूळ पण आहे. देअरफॉर इट इज नोन ॲज द सिंगलटन सेट. ह्याला सिंगलटन सेट असे म्हणतात, ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट आहे. अँड इट इज डिनोटेड बी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट ओनली वन एलिमेंट दॅट इज नोन ॲज द 2. 2 इज देअर द इव्हन प्राइम नंबर. मग असे खूप सारे एक्झाम्पल्स आपल्याला प्रॅक्टिस सेट्स मधून शिकता येईल. नाउ थर्ड वन इज हिअर द फायनाइट सेट. फायनाइट सेट, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ द नंबर ऑफ एलिमेंट्स आर काउंटेबल अँड लिमिटेड. परत एकदा व्याख्या खूप महत्वाची विद्यार्थ्यांनो. अ सेट ऑफ एलिमेंट्स काउंटेबल अँड लिमिटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे अजून एखादं सेटचं नाव दिलं. ए बी द सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5 सच दॅट टिल अप टू देअर द 10. आता विद्यार्थी मित्रांनो इथे मी काही एलिमेंटची नावं लिहिले किंवा एलिमेंट्स मी तुम्हाला दाखवले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे लास्ट वन एलिमेंट्स इथे तुम्हाला दिसतो 10. मग हे एलिमेंट्स आपले कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? कर्ली ब्रॅकेट मध्ये शोज केलेले मोजता येतात आणि लिमिटेड आहे. देअरफॉर इट इज नोन ॲज फायनाइट सेट अँड इन मराठी वी कॅन से दॅट शांत संच, एकेरी संच, रिकामा संच, शांत संच. अँड लास्ट वन इज देअर
दॅट इज नोन ॲज इनफायनाईट सेट्स. मग विद्यार्थी तुम्ही पण करू शकतात. इनफायनाईट सेट्स म्हणजे काय? अ सेट कन्सिस्टिंग ऑफ एलिमेंट्स आर काउंटेबल बट अनलिमिटेड. इथं मोजता येतील पण अनलिमिटेड. फॉर एक्झाम्पल, एन बी द सेट ऑफ नॅचरल नंबर, डब्ल्यू बी द सेट ऑफ होल नंबर, ई बी द सेट ऑफ इव्हन नंबर, ओ बी द सेट ऑफ ऑड नंबर, पी बी द सेट ऑफ प्राईम नंबर्स. म्हणजे जी संख्या, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता डब्ल्यू बी द सेट दाखवलं विद्यार्थी मित्रांनो, 0 1 2 3 टिल 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 अप टू देअर द इनफायनाइट्स. ज्या सेट्स मधले एलिमेंट्स हे मोजता येतात परंतु ते अनलिमिटेड आहेत, मीन्स दे आर नॉट स्टॉप टिल अप टू देअर द फायनल कर्ली ब्रॅकेट क्लोज. म्हणजे हे नंबर्स पुढे चालतच राहणार आहे. दॅट इज नोन ॲज द इनफायनाईट सेट. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टाईप ऑफ सेट्स वरती प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 पाहायला मिळणार आहे. आणि अजून त्याच्यामध्ये सांगतात कशामध्ये? आपल्या सेट्स मध्ये. आता ते सिम्बॉल्स कोणकोणते पहा. आता हा सिम्बॉल्स मी जेव्हा तुम्हाला दाखवतो, हा दिस इज नोन ॲज द कर्ली ब्रॅकेट. ह्याला काय म्हणतात? कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मीन्स महिरपी कंस. नाउ सेकंड वन इज हिअर फाय. ह्याला आपण आत्ताच म्हटलं होतं फाय किंवा त्याला एम्प्टी म्हणतो आपण, एम्प्टी सेट्स. नाउ दिस सिम्बॉल रिप्रेझेंट्स, आता हे असा एक सिम्बॉल तुम्हाला ई सारखा दिसतो, ह्याला बिलॉंग्स टू किंवा इज अन एलिमेंट ऑफ. इज अन एलिमेंट ऑफ म्हणजे तो कोणाचा ना कोणाचा तरी घटक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ हा सिम्बॉल्स तुम्हाला दिसतो परत तिरपिरेश मारलेली, डज नॉट बिलॉंग्स टू. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय डज नॉट बिलॉंग्स टू देअर द पाकिस्तानी मेंबर. म्हणजे मी पाकिस्तानी मेंबर आहे का? नो. म्हणजे तिथे असं सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्याचे आपण पार्टच नाहीये त्याला आपण डज नॉट बिलॉंग्स टू द एलिमेंट. आता फॉर एक्झाम्पल अजून एखादं उदाहरण सांगायचं, 0 डज नॉट बिलॉंग्स टू देअर द नॅचरल नंबर. म्हणजे त्याच्यासाठी सरळ सरळ आपण ई दाखवायचं इंडिकेट आणि त्याला क्रॉस लाईन्स झालं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून ह्याला एक्स सच दॅट एक्स, एक्स सच दॅट एक्स किंवा एक्स जसे एक्स अशा पद्धतीने सुद्धा आपण काही सिम्बॉल्स देऊ शकतो बेटा. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पुढे प्रॅक्टिस सेट मध्ये यूज पडणारे व्हिडिओ आपण निश्चित बेटा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत. अँड दीज व्हिडिओज आर इम्पॉर्टंट फॉर बोथ टाइप ऑफ मीडियम, दो स्टुडंट्स दे आर लर्निंग इन 9th स्टँडर्ड. ओके, गुड लक. अँड जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर निश्चित कमेंट जायला विसरू नका. थँक्यू.